आमचे निगवेकर वगैरे सगळे इथले आहेतच, पण म्हणून मी एक थोडंसं बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का आपण तो गमावलेला आहे? कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर, टिळक आणि आगरकर, पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे? आज आपली ताकद आहे का सरकारला, की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत? काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, अभूतपूर्व झाला, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही, तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कमध्ये तळं झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये. जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जास्त हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत तसे, बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्याला कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही. आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला 1966, मी अर्थातच 6 वर्षाचा होतो. येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो, घरी गर्दी होते, शिवसैनिक येतायत आणि मग सभा कुठे घ्यायची, काय कुठे घ्यायची, त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो, नक्कीच नव्हतो. पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची, कुठे घ्यायची, शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि आजूबाजूची काही लोक होती. त्याच्याने तुम्हाला काय वेळ लागले काय, शिवाजी पार्क पाहिले का किती मोठं आहे? जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे, नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल, अंदाज येईल, तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी ताडकन सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कलाच घेईन, बघू कोण वेड आहे, मी वेडा आहे का लोक वेडी आहेत. आणि आता कालांतराने कळतं की दोन्ही वेडे नव्हते, दोघंही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली, त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी, संजय आणि माझे काही 2-4 नेते शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं, तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली, शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा घेणार. आणि शिवाजी पार्कला सभा घेतली, मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितला. मुद्दा काय येतो की ही माझ्या शिवसेनेची तुम्हाला परंपरा सांगितली. त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला, कितपत मला जमला असेल, कारण पाऊस होता, समोर